अरे वा, चालत राहावरील 121 फॉलोअर्स लोकांनी ज्ञानेश्वरी वाचायला सुरू केली. मित्रांनो, आजकालच्या प्रकटीकरणाच्या बाजारामध्ये लोकांचा असा खुळा गैरसमज आहे की मी इच्छा व्यक्त केली की काहीतरी चमत्कार घडेल आणि मला ती इच्छा प्राप्त होईल. असल्या भ्रमामध्ये मित्रांनो राहू नका. देवानं आपल्याला डोकं दिलेलं आहे, ब्रह्मांडानं आपल्याला बुद्धी दिलेली आहे. या बुद्धीतून, या डोक्यातून प्रकटीकरण यशस्वी होण्यासाठी सुपीक विचारांची निर्मिती व्हावी लागते. गणपती म्हणजे बुद्धीची देवता, आपल्या बुद्धीला प्रकाश देणारी देवता. गणपतीचे पांढरे शुभ्र दात हे चर्चेतील निपक्षपातीपणा दर्शवतात. मित्रांनो, गणपतीची महावस्त्रे म्हणजे संस्कृत शब्द आणि त्यातील आडवे उभे धागे म्हणजे अलंकारिक भाषा किंवा अलंकारिक शब्द. मॅनिफेस्टेशनमध्ये ॲफर्मेशन्स शिकवले जातात. त्या ॲफर्मेशन्समध्ये मित्रांनो अलंकारिक शब्द वापरावे लागतात. गणपतीची सोंड म्हणजे बरं वाईट यातील सूक्ष्म निवड करायला शिकवते. माझी पंचेंद्रिय कशी वापरली पाहिजेत ते या ठिकाणी मित्रांनो समजतं. बौद्धिक चर्चेमध्ये सामील व्हा, पुस्तकं वाचा, मोठमोठ्या विचारवंतांचे विचार ऐका. त्यातून आपली बुद्धी तल्लख होत असते, प्रगल्भ विचार आपल्यामध्ये निर्माण होत असतात. गणपतीचा तुटलेला दात आपल्याला लिखाणासाठी प्रवृत्त करतो. प्रकटीकरणामध्ये आपण लिहायला शिकलं पाहिजे. सकारात्मक विचार दररोज लिहून काढले पाहिजेत. ज्यावेळी आपण अशा पद्धतीनं मित्रांनो अभ्यास करू त्यावेळी आपण मोठे होऊ. अभ्यास करणं म्हणजे बुद्धीला खाद्य देणं, बुद्धीवरील गंज काढून टाकणं आणि त्या बुद्धीतून नवीन विचार निर्माण करणं. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी विचार करत, कृती करत पुढं जावं लागतं.